रविवारी मुंबईतील अनेक भागात हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचून तापमानात घट झाली. तसेच हवेत धुलीकणांचे मळब निर्माण झाले होते. मात्र यामागील नक्की कारण काय, यावर हवामान विभागाने काय सांगितले जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून. गेल्या 10 वर्षातील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद काल रविवारी झाली. 6 ते 7 अंशांनी कमाल तापमानात घट झाली होती. तर हवेत मोठ्या प्रमाणात धुलीकण जमा झाल्याने धुक्याची चादर पसरल्याप्रमाणे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मालाड येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 436 म्हणजे तीव्र प्रदूषण या श्रेणीत होता. तर भांडूप, माझगाव, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल, चेंबूर आणि अंधेरी येथील हवा अतिवाईट श्रेणीमध्ये होती. त्याचबरोबर कुलाबा येथील हवा वाईट या श्रेणीत होती. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कशामुळे घडलं. कराची येथे धुलीकणाचे वादळ निर्माण झालं होतं. तिथून येणारं वारं आपल्यासोबत येताना सौराष्ट्रावरून तेथील पांढरी आणि राखाडी रंगाची वाळू घेऊन आलं. याच वेळी मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होती. परिणामी काही ठिकाणी पांढऱ्या आणि राखाडी रंगाचा थर आढळला, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. यापुढील अंदाज काय, तर राज्यात धुके आणि धुळीची स्थिती सोमवारपर्यंत तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र रात्रीच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता कडाक्याच्या थंडीची चिन्ह आहेत. याशिवाय उत्तरेकडील राज्यांच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार असून तेथील थंड वारे इकडे दाखल होऊन किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय.